जवापासून पाहिला तुला पोरी झालो मी तुझा दिवाना माझ्या स्वप्नात जय शिवराय भावना, स्वागत आहे आपल्या एजी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्र, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज पडणार आहे. तर हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्र. तर तिथून तुम्ही जाऊन चॅनल जे ते जॉईन करून तुम्ही ॲप जो तो डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहे. तर या दोघांची लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. जर का मित्र तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं आहे या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्र, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल जे ते सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा अजूनही फॉलो केलं नसेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या. तिथं सुद्धा जे आपले व्हिडिओ आणि अपडेट जे ते येत असतात मित्रांनो. चला तर मित्र, आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्र, सर्वात आधी आपला सुपर VPN ॲप येतो आपलं ओपन करून VPN जे कनेक्ट करून आपल्या बॅकग्राऊंड आपल्या कॅपॅड ॲप येतो ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला एक बघा मित्र काय अडचण फोटो सेक्शनमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल, तो आपल्या इथं काय अर्थ ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर आपल्या काय अर्थ बघा मित्रांनो, त्या इमेजवरती आपल्याला क्लिक करून तो जो इमेज असेल तो आपल्याला 20-30 सेकंदापर्यंत आपल्या काय अर्थ त्याची लेंथ जे ते आपल्याला करून घ्यायचे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आज ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ सेक्शनमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा की बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो आपल्याला काय ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर बिटनुसार इथं आपला फोटो जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे. ते बिट 2 वरती येऊन आपल्याला स्प्लिट करायचं, परत बिट 3 वरती आपल्याला येऊन जायचं, परत इथं आपल्याला तो इमेज असेल तो इथे स्प्लिट करायचा. स्प्लिट केल्यानंतर परत बिट 4 वरती येऊन आपला तो जो असेल इमेज तो स्प्लिट करा. परत नंतरच्या बिट 5 वरती येऊन परत इमेज स्प्लिट करा. परत बिट 6 वरती येऊन आपल्या परत काय यायचं आहे, आपल्याला हा जो इमेज असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे. आणि त्यानंतर लास्टला येऊन परत फोटो स्प्लिट करा आणि त्यानंतर एक्स्ट्रा जो पार्ट असेल तो इमेजचा तो इथे डिलीट करून टाका. तर डिलीट वगैरे झाल्यानंतर आपल्याला काय यायचं बघा मित्र, त्या बिटवाल्या व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याचा जो ॲडो असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा ॲडो करून घ्यायचा आहे. तर एक्स्ट्रा ॲडो वगैरे झाल्यानंतर आपल्याला काय यायचं, तो आता आपण बिटवाला व्हिडिओ ॲड केला होता तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे. ओके, तर मित्र, त्यानंतर आपल्याला बघा यायचं आपल्या त्या इमेजेसला ॲनिमेशन जे आहे ते आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे. तर ते अप्लाय करण्यासाठी बघा आपल्याला यायचं आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आहे. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं. त्यानंतर इनमध्येच तुम्हाला बघा शेक झूम अशा प्रकारचं एक भेटेल ॲनिमेशन, तिथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन इथं बघा वेव्ह अँड स्लाइड अशा प्रकारचा एक मित्र ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर स्टेज अँड डिसऑर्ड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये जाऊन 3D कार्ड 3 अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन इथे बघा मित्रांनो आता इथं डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच अशा प्रकारचं एक मित्रांनो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरचा आता एकदम शेवटचा जो इमेज असेल त्यावरती यायचं आहे. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच तुम्हाला बघा एक टर्ब्युलन्स अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल बघा, टर्ब्युलन्स सेकंड. तर तो ॲनिमेशन इथं देऊन टाका. तर मित्रांनो, इथं आपले ॲनिमेशन वगैरे इथं देऊन झाले. तर आता त्यानंतर आपल्या इथं काय यायचं एक व्हिडिओ इफेक्ट आपल्या इथं ॲड करायचा आहे. तो ॲड करण्यासाठी बघा आपल्याला यायचं आहे आपल्याला जो सेकंड इमेज असेल त्या सेकंड इमेजवरती येऊन आपल्या ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे. तर एक तुम्हाला अशा प्रकारचं एक इंकिपेट दिलं असेल तो ॲड करून घ्यायचा. त्यानंतर ह्याला जे फुल स्क्रीन करायचं म्हणजे लॉंग प्रेस करून त्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या स्प्लिट्समध्ये येऊन आपल्याला काय यायचं लायटिंगमध्ये जे ते लायटिंग करायचं आहे आणि त्याचा जो व्हॅल्यूम असेल तो आपल्याला एकदम कमी करून घ्यायचा. तर कमी वगैरे झाल्यानंतर आपल्याला काय यायचं डुप्लिकेट लेअर जे आपल्याला करायच्यात. तर त्या डुप्लिकेट लेअर जे ते करा. अशा प्रकारे डुप्लिकेट लेअर जे ते असतील ते अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायच्यात. आणि त्यानंतर ती जी लेअर असेल ती आपल्याला काय यायचं बरोबर जे ते आपल्याला त्या इमेजला जे ते आपल्याला सेट जे ते करून घ्यायचे. तर बघा मित्रांनो, ती जी लेअर असेल त्या अशा प्रकारे बरोबर त्या इमेजला आणायची. त्यानंतर त्याची ॲडजस्टमेंट वगैरे कमी जास्त अशा प्रकारे करून घ्यायचे. परत नंतर ती जी दुसरी लेअर असेल त्याचं इफेक्टची ती परत नंतर त्या इमेजच्या तिथं आणून घ्यायची त्या फोटोच्या स्टार्टिंगला. नंतर एंडपर्यंत जे ते अशा प्रकारे आपल्याला ॲडजस्टमेंट वगैरे त्याची इथं करून घ्यायची व्यवस्थितपणे. परत नंतरचं इथं करून घ्या मित्र अशा प्रकारे इथं सेट वगैरे ॲडजस्टमेंट वगैरे त्याची व्यवस्थितपणे. तर आता मित्र तुम्हाला इथं समजलं की इथं ॲडजस्टमेंट वगैरे त्या इंकिपेटचे जे ते कसे करायचे. तर अशा प्रकारे डुप्लिकेट लेअर करायचे आणि त्या इमेजच्या स्टार्टिंगला अशा प्रकारे इथं लावून द्यायचे मित्रांनो.
ओके तर मित्र आता आपल्या इथे इफेक्ट जे ते इथं लावून झाले तर त्यानंतर आपल्या इथं काय यायचं बघा, हा आपल्याला एक इमोजी इथं द्यायचा. तर तो लावण्यासाठी बघा आपल्याला यायचं, आपल्या परत सेकंड इमेजवरती येऊन आपल्या परत इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर सॉरी मित्रांनो ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. त्यानंतर एक तुम्हाला अशा प्रकारची एक शॅडो दिली असेल ती इथं आपल्या शॅडो इथं सर्वात आधी ॲड करून घ्यायची. त्यानंतर त्याची लेंथ असेल ते एंडपर्यंत लावून घ्यायची. त्यानंतर थोडंसं लॉंग प्रेस करून थोडंसं त्याची साईज इन्क्रीज करून आपल्याला डाऊन साईडला जे अशा प्रकारे लावायचं आहे मित्रांनो, ॲडजस्ट करून घ्या. परत नंतर सेकंड इमेजवरती आपल्याला येऊन जायचं, परत ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. परत त्याची लेंथ एंडपर्यंत लावायची मित्रांनो. त्यानंतर त्याची ॲडजस्टमेंट असेल ते अशा प्रकारे खाली डाऊन साईडला जे करायचे, किंवा तुम्ही त्याची साईज सुद्धा इन्क्रीज अशा प्रकारे इथं करू शकता आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्याची अशा प्रकारे तुम्ही खाली तिथे करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला चढ होता तो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा यायचं आहे. बरं तुम्हाला एक एक्सपोर्टचं एक ऑप्शन भेटेल तर त्यावर क्लिक करायचं. तर मित्रांनो बघा आपल्याला जो आजचा व्हिडिओ होता तो एक्सपोर्ट होता आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये याच्यात एवढंच होतं. तर व्हिडिओला सोडा लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनलचे अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.